जेन्झीज, फक्त रील्स, मीम्स आणि स्क्रोल करत बसणारी ही पिढी, असा आपला समज. जर हीच पिढी ठामपणे उभी राहिली, तेही भ्रष्टाचार विरुद्ध, तर काय होईल? नेपाळमध्ये सरकारनं आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली. पण सोशल मीडियावर बंदी हे केवळ एक निमित्त ठरलं आणि खरी लढाई सुरू झाली ती भ्रष्टाचार विरुद्ध. आणि त्यासाठीच सगळी तरुणाई एकवटली. आंदोलन सुरू झालं, पोलिसांचा लाठीचार्ज, 19 जणांचा बळी, संसद जळाली आणि अखेर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. बांगलादेशमध्येही असंच काहीतरी घडलं होतं. त्यात विद्यार्थ्यांनी भ्रष्ट शासनाविरुद्ध उठाव केला, शेकडो लोकांचा बळी गेला आणि पंतप्रधानांना पदावरून हटावे लागले. श्रीलंकामध्ये तर जनतेने राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला. आर्थिक संकटाविरुद्धचा आवाज इतका प्रबळ होता की राष्ट्रपतींना देश सोडून पळावं लागलं. 3 देश पण एकच सत्य. तरुणाई उठली की सत्ता हादरते. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि आता प्रश्न भारताचा. जर लोकशाही पायमल्ली झाली, भ्रष्टाचाराला आळा बसला नाही, भारतीय तरुणाई शांत बसेल का? लोकशाही जपणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि आता हुज नेक्स्ट?